उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवायचं असेल आणि काहीतरी हेल्दी खायचं असेल तर हे ज्वारीचं सूप नक्की ट्राय करा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अस्सल मराठी रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि खास उन्हाळ्यासाठी परफेक्ट असं ज्वारीचं सूप. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे बारीक कट केलेलं गाजर घेतलेलं आहे, स्वीटकॉर्न घेतलेला आहे, 3 टेबलस्पून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून दही घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपल्याला एका बाउलमध्ये ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे, त्यात दही आणि थोडं पाणी घालून ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात असू द्या, आपल्याला गुठल्या होऊ द्यायच्या नाही आहे, छान असं स्मूथ मिक्सचर करून घ्यायचं आहे. तर आपण या सूपमध्ये दही वापरतो आहे, जे आपल्या पोटासाठी आणि डायजेशनसाठी खूप मदत करतं आणि सोबतच आपल्या शरीराला खूप थंडावा देतो. आणि गाजर आणि स्वीटकॉर्न ज्यामुळे आपल्याला विटॅमिन आणि फायबर मिळतं, त्यामुळे आपली इम्युनिटीसुद्धा मजबूत राहते. तर आपल्याला थोडं पाणी घालून हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामधलं पाणी आणि एनर्जी कमी होते, तर ते मेंटेन ठेवण्यासाठी हे सूप खूप मदत करतं. तर पीठ आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिलेल्या आहे, छान असं मिक्स झालेलं आहे. तर आता आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे. त्यामध्ये अगदी 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरं घालायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेलं गाजर आणि स्वीटकॉर्न घालून घ्यायचे आहे. ते छान आपल्याला 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे. पाच मिनिटं आपलं छान असं हे परतून झालं की त्यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे. आपल्याला अर्ध्या ग्लासपेक्षा थोडं जास्ती पाणी घालायचं आहे. पाण्याला आता आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट, मीठ घालून घ्यायचं आहे. मी इथे थोडी तीळ पण घालते आहे. तीळ ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, पण तीळमुळे छान टेस्ट येते. अगदी थोडी घाला. तुम्ही इथे तिखटऐवजी काळे मिरे पूड पण घालू शकता. तर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला आपलं मिक्स केलेलं पीठ घालून घ्यायचं आहे. आणि पीठ घालताना आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. आपल्याला गुठल्या नाही झाल्या पाहिजे म्हणून आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला सतत 1 मिनिट तरी ढवळत राहायचं आहे. तर सूपमध्ये अजिबात गुठळे झाले नाही आहे, अगदी स्मूथ असा सूप झालेला आहे. तर आता आपल्याला याला 7 ते 8 मिनिट उकळून घ्यायचं आहे. अगदी मंद आचेवर उकळून घ्यायचं आहे. ज्यांना ॲसिडिटी किंवा डायजेशनचा प्रॉब्लेम असेल त्यांनी हा सूप नक्की ट्राय करा. आणि सोबतच हा सूप पचायला हलका असल्यामुळे वेट लॉससाठी खूप फायदेशीर आहे. आपलं पोट तर भरतं, पण कॅलरीज आपल्याला कमी मिळतात. तर हे सूप पिल्यानंतर अजिबात हेवीनेस वाटत नाही, अगदी लाईट आणि रिफ्रेशिंग फील येतो. तर आता 10 मिनिट झाले आहे आणि आपल्या सूपला छान अशी उकळी आलेली आहे. आता वरून आपल्याला छान अशी ताजी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर कोथिंबीरमुळे आणखी छान टेस्ट येते आपल्या सूपला. तर आपला गरमागरम पौष्टिक ज्वारीचा सूप तयार आहे. हा सूप फक्त टेस्टीच नाही तर एक कम्प्लीट हेल्दी मील आहे, खास करून उन्हाळ्यासाठी. तर हा सूप लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत एकदम परफेक्ट आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. तर आजची ही हेल्दी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.